आज आपण महाराष्ट्रातल्या मुख्य लढती बघणार आहोत. निकालाचा दिवस जवळ आलेला आहे. अवघे काही तास उरलेले असताना आपण महाराष्ट्रातल्या मुख्य लढती पाहून त्यातून राजकीय महाराष्ट्राचं चित्र कसं स्पष्ट होईल याचा प्रयत्न करणार आहोत. सत्ता कोण स्थापन करणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं दावे केलेले आहेत. याशिवाय अपक्षांचा बोलबाला या निकालानंतर राहील आणि त्यांची मदत महायुती आणि महाविकास आघाडीला घ्यावी लागेल असंही चित्र आपल्याला हळूहळू स्पष्ट होत चाललेलं आहे. अर्थात अपक्षांची संख्या किती राहते यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहे, पण अपक्षांचा बोलबाला राहील, अपक्षांचं महत्व या राज्यात 1995च्या निवडणुकीप्रमाणेच राहील असं साधारणतः आपल्याला आता दिसतं आहे. अर्थात निकालानंतर आणखी काही आकडेवारी हातात आल्यानंतर आपल्याला त्यावर भाष्य करता येईल. पण अपक्षांना सोबत घेण्याचे आतापासूनचे प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीकडून होत आहेत. यावरून आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्राची जी निवडणूक आहे ती किती अनप्रेडिक्टेबल, गुंतागुंतीची झाली आहे. पारडं कुणाकडे झुकतंय त्याचा अंदाज नीटसा येत नाही. भले एक्झिट पोलचे आकडे काहीही असले तरी जमिनीवरची परिस्थिती, ही वास्तविक परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. आपण काही या संदर्भातले काही महत्वाचे ग्राफिक्स पडद्यावर पाहणार आहोत आणि त्या अनुषंगाने चर्चा करू आणि राज्यभरातल्या रिपोर्टर सोबत मी संवादही या निमित्तानं साधणार. पहिलं ग्राफिक्स आहे एकनाथ शिंदे वर्सेस केदार दिघे. मुंबई म्हणजे महामुंबईतला अत्यंत महत्वाचा मतदारसंघ कोपरी पाखाडी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या मतदारसंघातून सातत्यानं जिंकून आलेले आहेत आणि केदार दिघे हे स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आहेत आणि आनंद दिघेंचा वारसा एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष चालवत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आनंद दिघे हेच त्यांचं दैवत आहे आणि ही निवडणूक अत्यंत महत्वाची. अर्थात केदार दिघे खूप एकनाथ शिंदे यांना फाईट देऊ शकेल असं नव्हे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की राजन विचारे वर्सेस तसे निवडणुकीत नवे असलेले आणि ठाण्याचे महापौर राहिलेले नरेश मस्के हे एकमेकांच्या विरोधात रिंगणात उभे होते. एकनाथ शिंदेनी ताकद पूर्णपणे आपली पणास लावली आणि राजन विचारे हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले. ठाण्याचा गड हा तसा पाहिला तर शिंदेंनी सर केला होता, पण ठाण्यात सुद्धा शिवसेनेची ही ताकद आहे आणि निवडणुकीच्या या विधानसभेच्या रिंगणात आता नेमकं काय होणार, कोण कुणाला धुळीपछाड करणार हेही आपण पाहतो आहे. आपल्याला आणखी निकाल आल्यानंतर पाहतो. दुसरं ग्राफिक्स म्हणजे दुसरी अत्यंत चुरशीची, काट्याची लढाई आणि चर्चेत असलेली लढाई आपण महामुंबईतली पाहू. ही महामुंबईतली नाही, पण ही उपमुख्यमंत्री असल्यानं आम्ही त्यांचा क्रम जरा आधी घेतला. बारामतीमध्ये योगेंद्र पवार, शरद पवार यांचे उमेदवार वर्सेस अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते. आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना पराभूत केलं. सुनेत्रा पवार यांची मतदानाची जी टक्केवारी त्यांना मिळाली ती जर आपण पाहिली तर अजित पवार गटाचे धाबे धनारल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अजित पवार अत्यंत काकुळतीला येऊन बारामतीकरांना हे सांगत होते की या निवडणुकीत मलाच निवडून द्या, मीच शरद पवारांनंतर बारामतीचा वादी आहे. अजित पवार ज्या पद्धतीने राजकारण करत आलेले आहे पूर्वी बारामतीमध्ये आणि पक्षफुटीनंतर सुद्धा, का आपल्याला लक्षात येईल की लोकसभेच्या निवडणुकीचा धक्का त्यांना जोरदार बसला आणि बारामतीमधले त्यांचे एकंदरीत स्टेटमेंट खूप चर्चेत आले होते. आणि ते असं म्हणाले की सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन आम्ही चूक केली. आणि दुसरं वाक्य असं होतं मतदानाच्या 3 दिवस अगोदर की मी कधीही शरद पवार यांना सोडलेलं नाही. तिसरी अत्यंत राज्यातली महत्वाची निवडणूक आपण पाहूया. कोणत्या मतदारसंघात होते आणि कोण कोण तिथे उभे आहे. ही निवडणूक आहे अमित ठाकरे वर्सेस सदा सरवणकर. यात एक आणखी गडी आहे महेश सावंत, जो अत्यंत महत्वाचा आहे, जो आपल्याला ग्राफिक्स मध्ये पिक्चर मध्ये दिसत नाही. ही दादर माहीमची निवडणूक खूप प्रतिष्ठेची झाली. सदा सरवणकर यांना माघार घेता आली नाही आणि त्यात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधली जी घनिष्ठता गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय तर त्यात या दोन्ही नात्यांमध्ये दुरावा आलेला आहे. आणि राज ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली की मी कुणाकडे पाय पसरणार नाही आणि कुणालाही विनंती करणार नाही.
पण महेश सावंत हे सुद्धा अत्यंत तुल्यबळ उमेदवार आहेत उद्धव ठाकरे गटाचे. दादर पूर्वी मतदारसंघ होता, तो नंतर मग माहीम असा झाला आणि या दादर माहीमच्या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना दोन लोकांची लढत द्यायची आहे. एक तर अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे पुत्र पहिल्यांदा निवडणुकीत उभे राहिले राज ठाकरे यांच्या घरातला. म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या नंतर अमित ठाकरे हा राजकीय वारसा पुढे चालवतात असं आपल्याला दिसत आहे. पण ही निवडणूक तितकीशी सोपी नाही. मी इथून ग्राउंड रिपोर्ट अगदी सुरुवातीला केला होता. महेश सावंत यांचं तळागाळातलं नेतृत्व, काम करण्याची पद्धत, सामान्य माणसांसोबत असलेला त्यांचा संवाद पाहता मला त्यांच्या बाजूने सुद्धा खूप साऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. पण राज ठाकरेंनी पूर्ण ताकदपणाला या मतदारसंघात लावली आहे. जशी राज ठाकरे यांची प्रतिष्ठा ही वरळी मतदारसंघात सुद्धा पणाला लागली आहे. पण इथे राजपुत्र निवडणुकीत उभे असल्यामुळे त्यांना जास्त ताकद लावावी लागते. ती लावलेली आहे अर्थात मतदान झालं असल्यामुळे, पण इथे प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. वरळी मतदारसंघ आपण पाहतोय, संदीप देशपांडे मनसेचे उमेदवार आहेत. इथे मिलिंद देवरा हे शिंदे गटाकडून उमेदवार आहेत आणि याशिवाय तिथे आदित्य ठाकरे विद्यमान आमदार सुद्धा या मतदारसंघामध्ये उभे ठाकले. इथे तिरंगी लढत होईल असं म्हणतायत, पण मनसेचा सुद्धा इथे जोर दिसतोय, प्रभाव दिसतो. या मतदारसंघाचं सुद्धा मी ग्राउंड रिपोर्टिंग केलंय, त्यावेळी मनसेचीही हवा दिसली, उद्धव ठाकरे यांच्या गटाचीही दिसली, शिंदे गटाची हवा तितकीशी मला फारशी दिसली नाही. पण बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा अत्यंत महत्वाचा मुद्दा घेऊन मिलिंद देवरा मैदानात उभे आहेत.